आपल्या रत्नागिरी जिल्ह्यात कबड्डी हा खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो. तर ह्याच जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू तयार झाले आहेत. आज आपण अशाच एका राष्ट्रीय महिला कबड्डी खेळाडूचा प्रवास जाणून घेणार आहोत. समरीन बुर्रोणकर, स्थानिक खेळाडू ते राष्ट्रीय महिला कबड्डी खेळाडू. समरीनला लहानपणापासून कबड्डी खेळाची आवड असल्याने तिने तिच्या स्थानिक संघाचे म्हणजेच अनिकेत स्पोर्ट्स क्लब भरणे, खेड व रत्नागिरी जिल्ह्याचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केले आहे. समरीन हिने आंध्र प्रदेश येथे झालेल्या 14व्या वर्षीय वयोगट शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत, त्याचबरोबर किशोरी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले. पुढे समरीनने 16 वर्षीय वयोगट ग्रामीण पायका राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व, तर 17 वर्षीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाला रौप्य पदक मिळवून देण्यास तिचा सहभाग होता. तेलंगणा येथे झालेल्या 19 वर्षीय वयोगट शालेय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाला तिथे सुद्धा रौप्य पदक, त्याचबरोबर कोल्हापूर येथे झालेल्या 19 वर्षीय वयोगट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाला सुवर्ण पदक मिळवून देण्यास तिचा सहभाग राहिला. त्याचबरोबर छत्तीसगड येथे झालेल्या 60वी वेस्टर्न झोन कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व, गुजरात येथे झालेल्या कुमारी गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व, तर उत्तर प्रदेश येथे झालेल्या 51वी कुमार गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळवून देण्यास ती भागीदारी ठरली. पुणे महाराष्ट्र येथे झालेल्या खेलो इंडिया 21 वर्षातील कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळवून देण्यास तिचा सहभाग राहिला व पुढे तिच्या उत्तम खेळीने आणि तिच्या मेहनतीने तिला पंजाब येथे झालेल्या 70वी वरिष्ठ राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत स्थान मिळाले. त्यानंतर बिहार येथे झालेल्या 11व्या वरिष्ठ राष्ट्रीय महिला बीच कबड्डी स्पर्धेत व उत्तराखंड येथे झालेल्या 38व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाला कांस्य पदक मिळवून देण्यास तिचा सहभाग राहिला व पुढे हरियाणा येथे झालेल्या वरिष्ठ गट राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व. तर नंतर आंध्र प्रदेश येथे झालेल्या 12वी वरिष्ठ राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत तिचे अचूक कौशल्य व खेळ पाहून समरीनला पुढे होणाऱ्या वर्ल्ड बीच कबड्डी स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या सराव शिबिरासाठी तिची निवड करण्यात आली. तर असं होतं एक लोकल स्थानिक महिला कबड्डी खेळाडू ते राष्ट्रीय महिला कबड्डी खेळाडूचा प्रवास.